ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून नमस्कार। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य यातील अध्याय 29वा। ह्या अध्यायामध्ये उद्यापनाचा विधी सांगितलेला आहे, कारण बऱ्याच जणांची कमेंट आलेली की आम्हाला उद्यापन कसे करायचे ते सांगा। तर ह्या अध्यायामध्ये आज आपण ते ऐकणार आहोत, तर काळजीपूर्वक व्यवस्थित ऐका। आधी मी अर्थ सांगणार आहे ह्या अध्यायाचा, म्हणजे मराठीमध्ये, आणि त्यानंतर ओवी स्वरूपात आपण ऐकणार आहोत। तर काळजीपूर्वक ऐका। आता सुरुवात करूया। अध्याय 29वा, उद्यापनाचा विधी। विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आत्तापर्यंत तुला मी अधिक मासाचे महत्त्व, त्या महिन्यात करण्याची सर्व धर्मकृत्ये, अशी व्रते, मोक्षदायी दान आणि त्या अधिक मासात पाळावयाचे नियम हे सारे सांगितले आहे। तसेच या महिन्यातील पुण्यकर्मे करणाऱ्यांच्यासाठीही कथा सांगितल्या आहेत। आता या अध्यायात अधिक मासाव्रताची सांगता म्हणजे उद्यापन कसे करावे याची थोडक्यात माहिती सांगतो। कारण ज्यांनी या महिनाभर सतत यथाशक्ती स्नान दानादी व्रते नियम केले, किंवा कोणी 5-7 दिवस किंवा 1 दिवस जरी केले तरी त्याचे उद्यापन केलेच पाहिजे। उद्यापनाशिवाय या व्रताचे दानाचे पुण्यफळ मिळत नाही। अधिक महिन्यात आपण यथाशक्ती कितीही दिवस स्नान दानादी व्रत पूर्ण केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्या व्रताचे उद्यापन करावे। उद्यापनाच्या दिवशी पहाटे लवकर उठून शक्यतो थंड पाण्याने स्नान करावे। नित्यनियमाची देवपूजा पाठांतर करून झाल्यावर घरातील पवित्र जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा। केळी अथवा कर्दळी यांचे खुंट चौरंगाभोवती लावून शोभा करावी। त्या पाट चौरंगावर गव्हात तांदळाची रास ठेवून त्यावर कलश मांडावा। त्या कलशावर म्हणजेच भगवान पुरुषोत्तम किंवा राधाकृष्ण मूर्ती ठेवावी। गणेशासह पुरुषोत्तमाची षोडशोपचारी पूजा करून पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा। नंतर अधिक मास पुरुषोत्तमाची आरती करावी। उद्यापनाच्या दिवशी आप्तेष्टांना किंवा ब्राह्मण सुवासिनींना व साधू संतांना मिष्टान्न भोजन द्यावे। विडा दक्षिणा आणि ब्राह्मणांना यथाशक्ती वस्त्र, पात्र, दीपदान, 33 अनारसे, खारका, सुपाऱ्या, फळे आदी वस्तू दान द्याव्यात। सुवासिनींनी फणी, करंडा, गरसोळी, आरसा, सौभाग्यवाहिनी द्यावीत आणि भगवान पुरुषोत्तमापुढे गायन, भजन, कीर्तन, सत्यनारायण पूजा प्रसादही करावा। दुसऱ्या दिवशी ती पूजा विसर्जन करून प्रार्थना करावी, म्हणजे उद्यापन पूर्ण होते, व्रताची सांगता होते। उद्यापनाच्या दिवशी अधिक मास महात्म्य ही पोथी वाचावी आणि शक्य तेवढ्या त्या पोथीच्या प्रती, निदान 5 तरी प्रती, ब्राह्मण सुवासिनींना व साधू संतांना दान द्यावेत। त्यायोगे फार पुण्य मिळते। 33 प्रती जर दान दिल्या तर त्यांचे महत्त्व विशेष आहे, उत्तम फळ प्राप्त होते। तसेच स्नान व्रत केलेल्यांनी उद्यापनाच्या दिवशी गंगा पूजन करून गंगेचे पाणी पात्रासह दान करावे। नक्त भोजन व्रत केलेल्यांनी ब्राह्मणाला भोजन द्यावे। मौन भोजन व्रत केलेल्यांनी एखाद्या मंदिरात घंटा बांधावी। तूप घालून धातूचा दिवा दान द्यावा। अशा प्रकारे या अधिक मासातील पुण्यकर्मे केल्यामुळे स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते, संतती, संपत्ती, सुख, शांती आणि समाधान मिळते। दरिद्राला धन मिळते, सर्वांना आरोग्य लाभते, व्यापारधंदा नोकरी यामध्ये प्रगती होते, बरकत येते, मनातील सदिच्छा पूर्ण होते आणि शेवटी उद्यापन केल्यामुळे या सर्वांचे उत्तम फळ मिळते। असा हा उद्यापन विधी आणि त्याचे हे महत्त्व आहे। भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, अधिक महिन्यात 30 दिवस रोज एक प्रमाणे ह्या कथांचा एक अध्याय तरी नियमित वाचावा। पुढे 31वा अध्याय तो वाचनाला महत्त्वाचा आहे, कारण त्यात पोथीतील कथांचा सारांश मी तुला सांगेल, तो अवश्य मन लावून ऐकलाच पाहिजे। तर मग चला, येथेच 29वा अध्याय समाप्त होतो। तर तुम्ही आठवणीने शेवटचा अध्याय 31वा नक्की काळजीपूर्वक ऐकावा। तसेच अध्याय 1 ते अध्याय 31 पर्यंत सर्व कथा, म्हणजे मराठी अध्यायांच्या भावार्थ कथा मी सांगणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी एक दिवस नक्की ऐका, म्हणजेच उद्यापनाच्या आधी किंवा उद्यापनानंतर। तर मग चला, आता आपण ओवी स्वरूप अध्याय ऐकूयात। ओम नमो भगवते वासुदेवाय।
गोविंदाय नमः. तुम्हा सगळ्यांना माझा अगदी मनापासून नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 29. अध्याय 29 सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, विसरू नका. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुण रहिता सर्वनिरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रेम अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथनाथा दीनबंधो अनाथाचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमुची आपदा रोगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निर अपराधे क्षळावे ते तव तुवा अवलोकावे उचित केशवान शोभे असो आमुचाची भोग पाही तुझवरी बोल ठेवुनी काही जैसे असेल माझे दैवी तेची पदवी सुखे भोगू ऐका श्रोते हो समस्त स्त्री कृपाबळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला तेथ असो अवगत इत्थंभूत तरी फलश्रुती अवधारा लक्ष्मी प्रते वदे नारायण जे हे व्रत आचरण पूर्ण तरी बरवे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणी जे उद्यापन केलिया सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता ऋषी फळ लाभे राशीवर मग लक्ष्मी वदे हो जी स्वामी कैसे उद्यापन की जे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र ऐकून लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन म्हणे ऐका हो एकाग्र मन अत्यादरे सुंदरी तुवा जे जे आम्हा प्रश्निले ते ते सर्वही निवेदिले परम उपकारणीये भले बोल चांगले तुझे हे संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी आचरत तरी उद्यापन नेमस्त करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगितो ऐकिजे संपूर्ण मास भरता जाणिजे उद्यापन विधियुक्त प्रातःकाळी उठोनिया स्नानविधी नित्यनेम करुनिया देवदेवतार्चन सारुनिया उपहरी हे क्रिया आचरिजे आनुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभविजे सुप्रभ गुढिया तोरणे उभवी नभ आनिक नानाविध वाद्ये पै स्थापुनिया सर्वतो भद्र रंगमाळा चित्र विचित्र घालून किजे यंत्र विचित्र अतिसुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुनी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे ते स्थानी आदरे मग यथा सांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी गंध अक्षदा पुष्प सुवासितवरी परिमळ धुसरी अर्पावे नाना नैवेद्य पक्वान्न तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पुन मंगल आरती पैकी जे मग पाचारुनी ब्राह्मण सह दाम्पत्य असावी जाण तया पूजा करून वस्त्र अलंकार अर्पावे ऐसे दाम्पत्य त्रयत्रिणी दशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारे सी जानपा तोही प्रकार सांगतो ऐक वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तोरे फणी करंडक असावी देख गरसोळी ऐसे वायन विस्तारुनी दाम्पत्ये पूजावी वस्त्र अलंकारे करुनी सुवासित पुष्पमाळिका देऊनी अर्पावी दानी वायने मग यथा सांग ब्राह्मण संत अर्पण दाम्पत्यासहित करावे जाण षड्रस अन्न निर्मुन द्यावे भोजन ब्राह्मणाते संतुष्ट झालिया ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजनिकी जान लतिके शुभानने भोजन झालियावरी
बरवे अलंकार भूसुरी, देऊन दक्षिणा सहपरिवारी, आशीर्वचना ते घेईजे, आता ज्यांनी जो धरिला नेम, त्याचा ऐके अनुक्रम, प्रातस्नाने करीती जे सप्रेम, तेने गंगा पूजन करावे, वायनदान अर्पावे गंगेसी, धेनुदान दिजे ब्राह्मणासी, सालंकार संवत्सेसी, दोहन पात्रेसी अर्पावे, जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान, तया ते धातु कुंभ आणून, तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणा ते, जे प्रत्येही करीती नक्त भोजन, तया ते दिजे पोवळी दान, तया ते मुक्ती मी देत पूर्ण, अक्षय भुवन प्राप्त होय, आता जे मौन्य करीती भोजना ते, तयाने मौतिक दिजे दाना ते, वरी 1 घंटा देवालयी बांधून ते, करिता पुण्य अगम्य, प्रत्येही अर्पिता दीपदाना ते, रौप्य पात्री सुवर्ण वाती ते, आज्येसी प्रतिपाद्य यथोनिगूते, पूजोनी विप्राते अर्पिजे, अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी, सघृतेसी पाजोळोनी पूजावी, मग अर्पावी ब्राह्मणा ते, आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण, अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी, जरी संपूर्ण मासवरी जाण, जया ते घडले नाही श्रवण, तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण, लाभे संपूर्ण फळ तया ते, मग वाचकाची पूजा बरवी, यथा निगूती करावी, वस्त्र अलंकारे अर्पावी, दक्षिणा द्यावी यथोचित, व्यासरूपी तया ते जाणून, आदरे की जे हो पूजन, व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे, जे जे काही अर्पित वाचक ते ते मजयन, उवाच प्रित्यर्थ देखा, मग मी तया भाविका स्वपदी देखा स्थापित, ऐसे जे करीती वाचकाचे पूजन, तयावरी संतुष्टे मी नारायण, व्याधी पीडा रोग तया लागून, न बाधी जान तया लागे, आधी व्याधी जरा मृत्यू, न बाधी तया आघात, तया कुळी वैधव्याची मात, बोलूच नये सर्वथा, स्त्रियांते सौभाग्यवर्धन, इच्छिला भ्रतार पावे पूर्ण, पोटी होय पुत्र संतान, अतिसुलक्षण पूर्ण आयुषी, दरिद्री होय भाग्यवंत, ऋणा अर्थी याते ऋणमुक्त, धनार्थी याते न प्राप्त, पुत्र अर्थी याते पुत्र होई, एवं संपूर्ण व्रत आचरता, तयाचे पूर्ण करिता मनोरथा, इच्छिले फल दे समर्था, स्वये अनंतमी तया ते, ऐसे लक्ष्मी प्रति कथन, स्वये वदला नारायण, तेची तुम्हा श्रोतिया लागून, केले निवेदन सर्वही, या लागी भावार्थ धरुनी, व्रत आचरावे सज्जनी, आचरता न सोडी हो भामिनी, मध्यंतरी व्रता ते, व्रत संपूर्ण न होता, मध्येच सोडीजे तत्वता, हीन आयुषी क्षीणता प्राप्त होय जाणीजे, व्रत संपूर्ण 1 मास, अथवा आचरावे 5 दिवस, अथवा आचरता 3 दिवस, अथवा दिवस 1 पै, परिसंपूर्ण लाभे फळ सिद्धी, आणि केली पाहिजे यथाविधी, उद्यापने नाना विधी, करिता सिद्धी लाभेल, ते संसारी न भोगिती आपदा, प्राप्त होय सकळ संपदा, स्त्रियांते वैधव्याची बाधा, जगटेना कालत्रयी, इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 29तमोऽध्याय गोडहा इति 29तमोऽध्यायः। येथेच 29वा अध्याय समाप्त होतो आणि पुढील अध्याय म्हणजेच 30वा अध्याय आपण दुपारी किंवा संध्याकाळी मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही नक्की भेट द्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम गोविंदाय नमः। धन्यवाद।